प्राजक्त तनपुरेंनी अर्ज न भरणं हाच अप्रत्यक्षपणे दिलेला पाठिंबा आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। राहुरीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। तनपुरेंनी पाठिंबा जाहीर करण्याची आवश्यकता नाही, कारण या निवडणुकीत त्यांचे सगळे लोक काम करतायत असंही विखे पाटलांनी म्हटलं। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर भाजप विरोधात राष्ट्रवादीनं गोविंद मोकाटेंना उमेदवारी दिली। मात्र माघार घेणारे तनपुरे कुणाला पाठिंबा देणार याबाबत संभ्रमावस्था कायम असताना विखेंनी केलेले हे वक्तव्य अधिक महत्त्वपूर्ण आहे। त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळी ही भूमिका होती, तालुक्याच्या विकासाकरता ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या आता आम्हाला भविष्यात आपल्याला करायच्या आहेत। लोकशाहीचं एक व्यासपीठ आहे निवडणूक लढवणं, परंतु एक दोन गोष्टी, एक तर शिवाजीरावांच्या निधनानंतर ही निवडणूक ज्या वेगळ्या प्रसंगात होती म्हणून त्याला एक वेगळा कलर होता, आणि प्लस तालुक्याच्या विकासात म्हणजे आमच्या भूमिका जर सरकार त्यासाठी वावर मान्य करत असेल तर या निवडणुकीत आम्ही कमी काय लढणार नाही। आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना विनंती केली होती की या सगळ्या शिवाजीरावांच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर आपण थांबलं पाहिजे, तर त्यांनी ती विनंती मान्य केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।